राजकीय पक्षांचे नेते वादात सापडणं हे काही नवं नाही, पण 2019 नंतर राज्यात शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला एक प्रकारचं ग्रहण लागलं, ते म्हणजे नेत्यांवर झालेले आरोप। सध्या शिंदेंची शिवसेना यापासून काहीशी अलिप्त असली तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं शुक्लकाष्ट मात्र अजूनही संपत नाहीये। पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 सालानंतर अनेक घडामोडी घडल्या। मग या सरकारात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, 2 वर्षातच एकनाथ शिंदे बाहेर पडले। मग या सरकार कोसळलं। भाजपनं एकनाथ शिंदेंना अचानक मुख्यमंत्री पद दिलं, त्यांचा काळही वेगवान घडामोडींचा ठरला। शिवसेनेतील संजय शिरसाट, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्यासारखे काही नेते सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिले। महायुतीतला दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा विचार केला तर धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ हे नेते वादात सापडले। अजितदादांच्या अपघाती मृत्यूनं राष्ट्रवादी पक्षाला मोठा हादरा बसला। त्यातच आता अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव थेट जोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यावर ज्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हयात होते, त्यांनी थेट कारवाई करत या दोघांचीही मंत्रिपदावरून हकालपट्टी केली होती। अजित पवार यांच्या या कडक शिस्तीमुळे ही कारवाई झाली होती। मात्र आता त्यांच्या निधनानंतर थेट मंत्रालयातच मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यात लाच घेतल्याप्रकरणी ते चर्चेत आले, पण त्यांचा थेट संबंध नसल्यामुळे त्यांच्यावरची कारवाई टळली। पण आताही अजितदादा हयात नसताना थेट रुपाली चाकणकर यांचं नाव खरात प्रकरणात समोर आल्यामुळे पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अजितदादांप्रमाणेच धडक कारवाई करणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। अजितदादा हयात असताना पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले होते, मात्र आता तर थेट राज्यसभा खासदारकीच देण्यात आली। एकंदरीतच काय तर महिला आयोगाच्या अध्यक्षांवरच थेट आरोप असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। खरात प्रकरणात सर्वात जास्त आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरेंनी घेतली आहे। वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल पत्रकाराने तक्रार म्हणजे बातमी केली होती, त्याचा भांडाफोड केला होता, तेव्हा खुद्द राज्य महिला आयोगाच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला माफी मागायला लावली। काय संबंध होता तुमचा? तुम्ही काय करायला पाहिजे होतं की तुम्ही त्याची चौकशी करून त्याचा जर फास आवडला असता, मुसक्या आवडल्या असत्या, तर आज 58 जणी किंवा अनेक महिला बळी पडल्या नसत्या। महिलांची सुरक्षता, सक्षमता, महिलांना आधार देणे हे तुमचं कर्तव्य असून सुद्धा तुम्ही आरोपीला मदत करताय। त्यांना साथ मिळाली ती ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांची। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही खरात प्रकरणावरून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन। पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, एका पीडितेने सांगितलं की ताई, चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात। रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो, तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असं त्यांना दाट संशय आहे आणि तसा त्यांनी ट्विट देखील केलाय। रुपाली ताई एकदम चरणामध्ये नतमस्तक होऊन असं इतकी तपस्या आणि इतका इमानी एतबारी जरी आपली पदासोबत केली असती तो आज महाराष्ट्राची महिलांच्या भला झाला असता। की ज्या वेळे मोठे मोठे मंत्री लोकांवरती आणि असे कोई राजकीय व्यक्तीवरती कोणतीही गोष्ट येते तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम करताय आणि असं पाठीशी घालून ही आज महाराष्ट्राची ही अवस्था झालेली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांवर थेट कारवाई केली नाही, पण अजित पवार यांनी मात्र कारवाईचा बडगा उगारला होता। आता रुपाली चाकणकर यांच्याबाबतचा हा निर्णय सर्वस्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरच अवलंबून आहे। 1-2 दिवसात कारवाई केलेली दिसेल अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। भोंदू बाबाच्या
जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. ज्या ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. चाकणकर प्रकरणात सुनेत्रा पवारांचा कस लागणार आहे. राज्य सहकारी बँकेच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनाही सध्या दिलासा मिळाला आहे. पण चाकणकरांच्या निमित्तानं आता अजित पवार यांच्यासारखं धाडस सुनेत्रा पवार दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही सुनेत्रा पवारांची पहिलीच मोठी कसोटी असणार आहे. राज्यात खरं तर 3 पक्षांचं सरकार आहे, मात्र वारंवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे या 2 राजकीय पक्षांच्या कुबड्या कुणाला नको आहेत का, याची चर्चा सध्या राजकीय नेत्यांमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.